तुम्ही साधारण व्यक्तीला ज्यांनी घर बांधलंय, ज्यांनी लोन घेतलंय, ज्याच्या आयुष्यभराची पुंजी त्यामध्ये लागली आहे, त्या घराला तुम्ही उद्ध्वस्त करायला निघाले. जवळची जमा पुंजी आहे ती सगळी आम्ही तिथं पणाला लावलेली आहे साहेब. माझी पत्रकार बांधवांना हेच विनंती आहे की आम्ही सगळ्या गोष्टी तिथे सगळ्या आम्ही जमा पुंजी लावली, सगळ्या गोष्टी आम्ही तिथे प्लॉट खरेदी केलेले आहेत. या बातमीचे प्रायोजक प्लॅटिनम, द बिगेस्ट अपकमिंग मॉल, विष्णुविल कंपाऊंड, सोलापूर. प्रसाद गोडसे, मी व्यंकटेश्वर नगरमध्ये प्लॉट घेतलेला आहे. प्लॉट नंबर 71 माझा प्लॉट आहे. नमस्कार, माझं नाव राजेश बलभीम बळगनुरे. मी व्यंकटेश्वरा सिटी येथे 2023ला प्लॉट घेतलेला आहे. मी तानाजी माने, आदिला नदीच्याच बाजूला जो शेळगी नाला आहे आणि तो पुढाता रोडाच्या पलीकडे तो वाढवलेला आहे, नव्यानं तयार केलेला आहे. त्या ठिकाणी मी आणि माझ्या बरोबरचे 27 शिक्षक आहेत की ज्या आमच्या प्लॉट मधून तो नाला त्या ठिकाणी आता काढलेला आहे. त्या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी आलेलो आहे. प्रसाद गोडसे, आम्ही प्लॉट 2023मध्ये खरेदी केला होता आणि जसं आम्हाला बांधकाम परमिशन हवी ह्यासाठी आम्ही बँक लोनच्यासाठी आपल्याला बांधकाम परमिशन लागते. मग आम्ही महानगरपालिकेमध्ये गेल्यानंतर आम्हाला समजलं की तब्बल आदिला नदीच्या शेजारचे डाव्या आणि उजव्या बाजूचे 42 गट हे आयुक्त साहेबांनी यांना परमिशन वगैरे देऊ नये असं सूचित केलं आहे आणि त्याचं त्यांनी आम्हाला प्रॉपर लेटर दाखवलं. मग आम्ही म्हणलं की आता ह्याच्या पुढची कारवाई काय होणार, तर त्यांनी म्हणले तुम्हाला इरिगेशन डिपार्टमेंटकडे जावं लागेल. आणि आम्ही इरिगेशन डिपार्टमेंटकडे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की नोडल एजन्सीला त्यांनी बॉम्बे IIT वगैरे कुठंतरी काम दिलेलं आहे आणि त्याचा ज्यावेळेस सर्वे येईल त्यावेळेस ह्या गोष्टी सगळ्या फुल अँड फायनल होऊ शकतात. आणि मग आम्ही तिथल्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांनी म्हणले आता आम्हाला ऑथेंटिकली काय सांगता येत नाही, पण आम्ही विचारलं त्यांना की किती जाऊ शकते जागा, तर त्यांनी म्हणले नदीच्या उजव्या बाजूला 100 मीटर, डाव्या बाजूला 100 मीटरपर्यंत जागा जाऊ शकते. त्याच्यामध्ये 3 प्रकारच्या लाईन आहेत. सगळ्यात प्रमुख लाईन जी म्हणतो आपण ब्ल्यू लाईन आणि रेड लाईन. तर ती पहिली जी ब्ल्यू लाईन आहे त्या ब्ल्यू लाईनपासून बांधता येतं आणि रेड लाईन जी आहे ती 150 मीटरपर्यंत जाऊ शकते असं त्यांचं म्हणणं होतं. मग आम्ही त्यांना म्हणलं की आमचे लेआउट तर अंतिम झालेले आहेत, महानगरपालिकेनं आम्हाला अंतिम लेआउटमध्ये घर दिलेलं आहे आणि आम्ही ज्यावेळेस प्लॉट घेतला तेव्हा बँकेकडून सर्च रिपोर्ट प्रॉपर वकिलांकडनं घेऊन आम्हाला लोन पण सँक्शन झालेले आहेत. आणि हा जो लेआउट सँक्शन केलेला आहे ती आहे महानगरपालिकाच आणि बांधकाम परमिशन आमच्या इथल्या सर्व नागरिकांना महापालिकेनंच दिलेली आहे. आणि आता ज्यावेळेस सगळं झाल्यानंतर आता एकदम हे लाईनचा विषय आल्यानंतर एकदम अडचणी निर्माण झालेल्या आहेत. आम्हा नागरिकांना जर आधी माहीत असतं की इथं लाईन्स आहेत किंवा हे लेआउट भविष्यामध्ये प्रॉब्लेममध्ये येऊ शकतात तर डेव्हलपर लोकांनी बी तिथं लेआउट टाकले नसते आणि आम्ही पण घेतले नसते. कोणी अशा अडचणीच्या ठिकाणी प्लॉट घ्यायला जाणार नाही. त्याच्यानंतर आम्हाला माहिती मिळाली की जर आता आमच्या जागा गेल्या आणि आम्ही रस्त्यावर आलो तर आम्हाला ह्याचा कॉम्पन्सेट काय करणार, तर TDR स्वरूपात त्यांनी काहीतरी देतील किंवा आजपर्यंत भारतामध्ये नदी नाल्यांच्या शेजारी ज्या काही जागा जातात त्याला कुणालाच कॉम्पन्सेट केलं गेलेलं नाही. आणि आम्ही प्रत्येकाचे प्लॉट 30-30, 35-35 लाखाचे आहेत, त्याच्यावर बांधकामं 50-50 लाखाची केलेली आहेत. ह्याच्यामध्ये सामान्य नागरिकांच्या काहीच चुका नाही आहे. दुसरी गोष्ट 2043चा जे DP प्लॅन आयुक्त साहेबांच्या साईननं आता सादर केला गेला परवा डिसेंबर महिन्यामध्ये, तिथं येलो झोन म्हणून जागा दाखवलेली आहे. आणि येलो झोन म्हणजे रहिवासी एरिया असतो. महानगरपालिकेनंच डिक्लेअर केलेला आहे की ह्या येलो झोनमध्येच लेआउट आहेत आणि आमच्या ह्या जागा येलो झोनमध्येच आहे. येलो झोन म्हणजे रहिवासी लोकांसाठी असलेली जागा आहे. आणि त्याच्यामध्ये महानगरपालिकेनं आजही तुम्ही DP प्लॅन उघडून बघितल्यावर तिथं नाला असं लिहिलेलं आहे. आम्हाला हे माहीतच नव्हतं की ही नदी आहे, नाहीतर आम्ही घेतलेलंच नसलं असतं किंवा त्या वेळेला आम्ही गेलोच नसतो. कारण सोलापूरमध्ये भरपूर ठिकाणं आहेत जिथं प्लॉट आम्ही घेऊ शकतो आम्हाला असं अडचणीच्या ठिकाणी. आणि हे सगळं करता करता आम्हाला एक गोष्ट समजली की हा ॲक्च्युली प्रॉब्लेम झाला का. 100 वर्षातून एकदा येणारा जो पूर आहे ह्याचा आम्ही तपास काढला की बाबा पाणी कुठं तटतंय, तर तिथं अनाधिकृत ब्रिज तयार झालेले आहेत, शेतकऱ्यांनी तयार केलेले असे पाईप्स आहेत. तिथं 3-3, 4-4 एका लाईनमध्ये ब्रिज आहेत, त्याला नेहमी असं पाणी थटतं. तिथं काटेरी झाडं वाढली आहेत, तिथं कचरा येऊन चिटकतो तिथं, त्याच्यामुळं पाणी महागारी सरकतं. आणि आयुक्तांकडे ज्यावेळेस पदभार होता इलेक्शनच्या आधी त्यांनी याची स्वच्छता केली नाही. स्वच्छता न केल्यामुळं तिथं पाणी साठलं, पाणी इतरस्त सगळीकडे पसरलं आणि पसरल्यानंतर त्यांना आपत्कालीन जे डिझास्टर मॅनेजमेंटचे कायदे वगैरे आठवले. ॲक्च्युली साफसफाई न झाल्यामुळं हा प्रॉब्लेम झालेला आहे, नाहीतर तसा तिथं प्रॉब्लेम नव्हताच. आदिला नदीचं जर बघितलं तर त्याची 20 फुटाची डेप्थ असली पाहिजे.
पूर्ण ती जमीन गाळ साठून साठून ग्राउंड लेवलला आलेली आहे. त्यामुळे त्याच्यात पाणी वाहून जाण्यासाठी प्रॉब्लेमच नाही आहे. आणि ह्या वर्षी 14 कमानीचा तिथला वगैरे विषय असेल किंवा अजून काय तिथली स्वच्छता वगैरे झाल्यावर मला वाटत नाही की तिथं काय पाणी वगैरे साठेल आणि सगळं व्यवस्थित होऊन जाऊ शकतं. आणि नागरिकांच्या मते आमच्यासाठी हा वाद किंवा जे आम्ही पेपरमध्ये वगैरे बघतोय ते महत्त्वाचं नाही आहे की हा नदी आहे का नाला आहे. आम्हाला ह्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. त्याला समुद्र जरी नाव दिलं तरी आमच्या नागरिकांना काही फरक पडत नाही. आम्हाला काय आहे की ते रेखांकन आल्यामुळं आमची घरं जात आहेत. आणि ह्या घराला बँकेनं लोन दिलेलं आहे, महानगरपालिकेनंच परमिशन दिलेले आहे. आणि सगळीकडे चौकशी केल्यानंतर हे समजतंय आम्हाला की त्याचं कॉम्पन्सेट काहीच केलं जाणार नाही. हे आमच्या अडचणी आहेत नागरिकांच्या. आणि मी आणि माझ्यासारखे कमीत कमी 1200 लोकांचा हा विषय येतो. 42 गट आहे ह्याच्यामध्ये आणि ह्यामुळे सगळेजण अडचणीत येणार आहेत. तर आपण पत्रकार बांधवांनी चौथा स्तंभ लोकशाहीचं समजून आमच्या वतीनं पण काहीतरी न्याय मिळाला आम्हाला ही तुमच्याकडून सर्वांकडून मी अपेक्षा व्यक्त करतो. शेळगी नाला 6 कमानीतून खाली या परवाच्या पाणी आल्यानंतर प्रशासनानं तिथं तयार केलेला आहे. त्या ठिकाणी रुळाच्या दक्षिण बाजूला गंगाई गृहनिर्माण सोसायटी आहे आणि त्यामध्ये आमचे 27 शिक्षकांचे त्यामध्ये प्लॉट आहेत. की आम्ही या पद्धतीनं आयुष्याची जी कमाई त्या प्लॉटच्या माध्यमामध्ये घातलेले 2000 रुपये स्क्वेअर फुटानं आम्ही ते प्लॉट खरेदी केलेला आहे. आणि आता बांधकाम करायचं या दृष्टिकोनातून काही जणांनी बांधकाम परवानगी सुद्धा घेतलेली आहे. आणि अचानक आम्हाला डायरेक्ट वैयक्तिक कोणालाही नोटीस सुद्धा आलेली नाही. अचानक त्या पद्धतीनं त्या 6 कमानीपासून पुढं क्रॉस जाऊन आदिला नदीला मिळणारा तो नाला नव्यानं तयार करण्यात आलेला आहे. म्हणजे गेल्या 100-125 वर्षामध्ये ज्या 6 कमानी झाल्या त्या 6 कमानीच्या खालून कधीही पाणी तशा पद्धतीनं गेलेलं नाही. तशा पद्धतीनं नैसर्गिक तशा पद्धतीनं त्याच्या उतार सुद्धा तसा नाही. असं सगळं असताना सुद्धा आम्हाला प्लॉट धारकांना बऱ्याच जणांना बांधकाम परवानगी आहे. ती जागा येणे केलेली आहे प्रशासनानं. त्याच्यानंतर सुरुवातीचा लेआउट मंजूर आहे. तिथं रस्ते ड्रेनेज लाईट केल्यानंतर अंतिम लेआउट मंजूर केलेला आहे. हे सगळं प्रशासनानं असलेली कागदपत्र बघून आम्ही खरेदीदारांनी प्लॉट खरेदी केलेले आहेत. सर्वसामान्य माणसाला हे काहीच माहीत असणार नाही. जर तुमचा तिथं नाला असेल अथवा नदी असेल जे काय असेल तर तुम्ही लेआउटला मंजुरी कशी दिल्या आणि लेआउटला जर मंजुरी दिल्यानंतर अंतिम लेआउटला सुद्धा तुम्ही एका बाजूला मंजुरी देताय आणि मग सामान्य नागरिक त्या पद्धतीनं परवानग्या बघूनच खरेदी करतायत. असं असताना बेकायदेशीररित्या अशा पद्धतीनं त्या प्लॉट धारकाला कोणत्याही प्रकारची नोटीस न देता ते पाणी त्या ठिकाणी आलं म्हणून नव्यानं कृत्रिम असा त्या ठिकाणी नाला तयार केला गेलेला आहे. आणि त्यामुळे आम्ही 27 जवळपास 36 जण आहेत पण 27 मी माझ्या बरोबरचे लोक आहेत की ज्याच्यामध्ये त्या नाला नव्यानं केल्यामुळं बाधित झालेला आहे. आम्ही माहिती अधिकारात पत्र दिली, माहिती मिळत नाही किंवा ज्या पद्धतीनं आम्ही पत्र दिलं किंवा हे नाला बुजवून आम्हाला घर बांधायला परवानगी मिळावी कारण तुम्ही बांधकाम परवानगी दिलेली आहे आम्हाला महापालिकेकडे नोंद करून घेतलेली आहे. असं असताना अशा पद्धतीनं बेकायदेशीररित्या नाला काढणं हे चुकीचं आणि योग्य नाही. याच्या संदर्भामध्ये या सर्वसामान्य माणसांच्या आज आम्ही 5-6 वर्ष नोकरी राहिलेली आमची आता आणि आता कुठेतरी तिथं घर बांधायचं ह्या दृष्टिकोनातून आम्ही आता प्रयत्नशील असताना काही जणांना साहेबांनी सांगितलं तसं बँकेचं लोन मंजूर झालेलं असताना आता मात्र तिथून नालाच केलेला म्हणजे लेआउटच बिघडला आहे. याच्यावर सुद्धा विचार होणं हे गरजेचं आहे. नाला जे काय असेल त्याची खोलीकरण असेल रुंदीकरण असेल या ज्या गोष्टी पावसाच्या अगोदर करायला पाहिजे होत्या त्या महापालिकेने केल्या नाहीत. आणि त्यामुळं आता जसे सांगितलं की पलीकडच्या बाजूला त्या व्यंकटेश्वरा नगरमध्ये जात असताना नदीच्या पलीकडे छोटे छोटे पाईप टाकलेले. नदीला पाईप टाकून अशा पद्धतीने पूल करता येतो का? पूल आहे का? तो छोटे पाईप टाकलेले ते आणि त्याच्यावरून माती टाकून पलीकडे जायला रस्ता केलेला आहे. पाणी अडणारच, आजूबाजूला पसरणारच. असं जवळपास 3-4 ठिकाणी तिथं पूल झालेले आहेत. आणि मग जर छोटे पाईप टाकून जर अशा पद्धतीनं ते अडवलं जात असेल, आता जर तुम्ही बघायला गेला तर अगदी 5 फुटातून सुद्धा पाणी नाही तिथं. म्हणजे अगदी छोटं अगदी 2 फुटातून पाणी गेल्यासारखं एवढं छोटा ओघळ वाहतोय तिथं. ते बी नाल्याचं पाणी आहे.
असं असताना एवढ्या मोठ्या लोकांना बेघर करणं आणि जवळपास 1,000-1,500 कुटुंबाला बेघर करणं आणि त्या अनुषंगानं 7,000 ते 8,000 लोकांना त्या माध्यमातून घरातील कुटुंबातील सदस्यांना बेघर करणं हे काही योग्य नाही. आणि शिवाय आम्ही आमच्या आयुष्याची कमाई श्रम करून जी कमवलेली आहे त्या ठिकाणी ते प्लॉट घेण्यामध्ये घालवलेले आहे. असं असताना आम्हाला नोटीस सुद्धा दिली नाही आणि त्या ठिकाणावर मग नव्यानं नाला काढलेला आहे आणि आमचा प्लॉट पार केलेला आहे. त्यामध्ये 100 वर्षातून एकदा येणारा एवढा मोठा पाऊस होऊन एकही मृत्यू झालेला नाहीये. आपत्ती कशाची आली तेच समजत नाही आम्हा नागरिकांना. कुणाची घरं वाहून गेली नाहीत, जनावरं वाहून गेली नाही आणि एकाचाही मृत्यू नाहीये. मग आपत्ती हे कशासाठी केलं जाते आयुक्त साहेबांकडून हे समजत नाही. ह्याच्या मागं त्यांचं काय विषय आहे हे एकदा जाणून घ्यायचा आम्ही पण प्रयत्न केला, पण कुठल्या माहिती अधिकाऱ्याच्या मार्फत वगैरे, पण आम्हाला कसली माहिती मिळत नाहीये की नेमकी आपत्ती आली कशाची. कारण तिथं 10 दिवस पाणी साठलं आणि ते वाहून पण गेलं आणि ते पण महानगरपालिकेच्या चुकीमुळेच झालेलं. मग आपत्ती कशाची नेमकी. ते सगळ्यात महत्वाचा प्रश्न काय, नाले नवीन खोदकाम करतायत कशी रुंदी वाढवतायत हा तर महत्वाचा प्रश्न आहे. सोबत हा नाला आहे ह्याचे रेकॉर्ड्स आहेत म्हणजे इंग्रजांच्या काळापासून 1917 ते आता 2024 पर्यंतच्या डीपी पर्यंत देखील हा नाला आहे. आणि पिंपळगा तलाव एकरूप तलावाच्या नंतर जो पाणी ओव्हरफ्लो होतो त्याचा नाला किंवा होडा असा संदर्भ मागच्या 100 वर्षापासून रेकॉर्ड्स मध्ये आहे. त्याच्याप्रमाणेच मागच्या 60 वर्षात 3 वेळा डीपी झालेली आहे. परवाचा एक ग्राम डीपी आलेला आहे आणि त्याच्या सोबत टीपी सुद्धा झालेला आहे. टीपी स्कीम सुद्धा हा. मग एवढ्या वर्ष जेव्हा गव्हर्नमेंटने हे सगळे डेव्हलपमेंट प्लॅन्स बनवले त्याच्यामध्ये याचा नाला म्हणून उल्लेख आहे आणि इरिगेशन डिपार्टमेंटच्या रेकॉर्ड्स मध्ये सुद्धा नाला म्हणून उल्लेख आहे. तर या नाल्याला तुम्ही आज नदीचं स्वरूप देऊन त्याला आपत्ती व्यवस्थापनच्या कायद्याअंतर्गत आजूबाजूचे जे डेव्हलप झालेले जे सगळे लँड आहेत जे लोकांनी बांधकामं केली ज्याच्यावर राष्ट्रीयकृत बँक आणि खाजगी बँकांनी लोन दिलेलं आहे. राष्ट्रीयकृत बँका असं इलिगल जर असेल तर लोन देत नाही, ते सर्च करतात, सगळ्या कागदांची पडताळणी करतात. तर ह्या सर्व यावर्षमध्ये जे बांधकाम झालेले 20-20, 25-25 वर्षापासून बांधकाम झालेले त्या बांधकाम करणाऱ्या व्यक्तीवर तुम्ही का अन्याय करताय आणि कसला आपत्ती व्यवस्थापन करताय. तुम्ही जर रेकॉर्ड काढला तर हिप्परगा तलावाची बांधणी करण्यात कशासाठी आली की पाणी साठवून व्हावी आणि आपल्या गावाला पिण्यासाठी पाणी मिळालं. आणि मला वाटतं अजून सुद्धा हिप्परगा तलावामधून पिण्याचे पाणी म्हणून महापालिका घेते, शुद्धीकरण केंद्रातून ते पाणी सोलापूर शहरासाठी वापरलं जातं. दुसरी गोष्ट की मागच्या 4 ते 5 वर्षात हिप्परगा तलावाला पाणी वाढलं तर तुम्ही बघितलं असेल तर उजनीचा कॅनल पंप हाऊस करून हिप्परगाला पाणी आणण्याचं काम चालू होतं ते पूर्ण झालंय 3 वर्षाखाली. त्याच्यामुळे पाण्याची पातळी ही कायम खुललेली असते आणि जो पाणी आता आदिला नदी जी उगम पावते कुठं उस्मानाबाद मध्ये तिकडून ही नदी इकडे येते हा आणि ते पावसाळ्यात येते आणि आधीपासून नॅचरली ते पाणी हिप्परगा थांबत होतं. त्याचा ओव्हरफ्लो कॅनल म्हणून हे कॅनल काढले गेलेलं आहे. तुमचं नेमकं बोलणं काय सर. आता हे ऍक्च्युअली डिझास्टर मॅनेजमेंटचं जे ऍक्ट आहे ना हे नदी तलाव किंवा तुमचे डॅमचं बॅक वॉटर याच्यासाठी मेनली लागू होतो. तुम्ही नाले जे आहेत ते नाल्यांची साफसफाई करणे आणि पाणी ओव्हरफ्लो न होत देणे. मला सांगा माझ्याकडे आता यामध्ये 3 पत्र आहेत. मी पत्र लावून दिले 5वा महिना 8वा महिना आणि 9वा महिना. 9व्या महिन्यामध्ये पाणी वाढलं जिथे पाणी पसरलं ते पाणी येणार आहे. हे पाटबंधारे विभागाने सर्व जे तुम्हाला तहसीलदार ऑफिस असेल महापालिका असेल सर्व प्रशासकीय लेवलला पत्राची प्रत पोहोचलेली होती की पाणी वाढणार आहे तुम्ही उपाययोजना करून घ्या. तर मला असं म्हणायचं की तुम्हाला पाणी वाढणार आहे माहित असताना तुम्ही पाणी वाढायची वाट का पाहिजे. आयुक्तांनी काय केलं पाहिजे. तुम्ही ते पाणी वापरा ना. किती आज मला सांगा सोलापूरचा पाणी प्रश्न किती वर्षापासून आहे. तुम्ही तर पत्रकार माझ्यापेक्षा खूप अनुभवी आहात. मला वाटतं 50 वर्षापासून हे प्रश्न चालूच आहेत. आज देखील किती दिवसाआड पाणी आपल्याला येतं. तर तुम्ही ते पाण्याचं नियोजन करा ना. पाटबंधारे विभागाला तुम्ही विश्वासात घ्या, पाण्याचं नियोजन करा आणि पाणी 5 दिवसाच्या आड 2 दिवसाआड द्या, 1 दिवसाआड त्या 4-6 महिन्यामध्ये सोलापूरला पाणी 1 किंवा 2 दिवसाआड मिळू शकलं असतं. हे पाणी ओव्हरफ्लो होऊन पूर परिस्थिती निर्माण झाली नसती. हे उपाययोजनांचा अभाव आहे, त्यांचं कोऑर्डिनेशनचा अभाव आहे. याच्यामध्ये आता ह्या परिस्थिती येण्याची वाट पाहिली गेली. आम्हाला तर असं वाटतं की पूर यावं आणि आल्यानंतर आपण डिझास्टर मॅनेजमेंट अंडर कुठले तरी कामं करावे असे कुठले तर काही त्याच्यामध्ये कारस्थान आहे का असं आमची शंका आहे.
तुम्ही मला सांगा चुका आहेत तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा आणि तुम्हाला असं म्हणायचं ते चुकीच्या पद्धतीने डेव्हलपमेंट प्लॅन झाले असतील तर पूर्ण वरून खालीपर्यंत ज्या अधिकाऱ्यांनी सँक्शन केलं त्यांच्यावर तुम्ही गुन्हा दाखल करा पहिला. तुम्ही साधारण व्यक्तीला ज्यांनी घर बांधलंय, ज्यांनी लोन घेतलंय, ज्याच्या आयुष्यभराची पुंजी त्यामध्ये लागली आहे, त्या घराला तुम्ही उद्ध्वस्त करायला निघालाय. तुम्हाला माहित नसेल तर सांगतो, डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट मध्ये रेड लाईन ब्लू लाईन जर लागू झाले, ब्लू लाईनच्या पर्यंतच्या कुठल्याच प्रकारचे बांधकाम ठेवणार नाही. मग त्या व्यक्तीचं घर तुम्ही कोणत्या ऍक्ट अंतर्गत घेताय? परमिशन तुम्ही दिलेली चूक म्हणताय आणि त्याने घर बांधलेली चूक आहे का? तसं नाही होत ना. बाजू तुम्ही त्याची पण बघितली पाहिजे. हा विषय आम्ही आता प्रेस कॉन्फरन्स घेतोय या प्लॉट धारकांसाठी. प्लॉट धारकांनी घेतलंय कोणा? तुम्ही लेआउट पण सबमिशन केलं, तुम्ही आम्हाला परमिशन दिली, अंतिम मंजूर दिली, तुमच्याप्रमाणे सगळे कर भरले, डेव्हलपमेंट फंड्स भरले, आता तर तुम्ही सुपरविजन चार्जेस पण वाढवले, ते पण सगळ्यांनी भरलेले. ते सगळं भरून सगळं झाल्यावर तुम्ही उतारे फोड झाल्यानंतर घर बांधलेल्या व्यक्तीला लोन झाल्यानंतर तुम्ही म्हणताय की नो कन्स्ट्रक्शन लोन आहे. तर हे चुकीचं आहे. तुम्ही त्या नाल्यामध्ये पाणी येणार नाही, ती नदी नाहीच आहे. सगळ्यात महत्वाचं नदी का म्हणण्यात येत आहे, कशासाठी येत आहे त्याची अशी पडताळणी आम्ही पण करतोय. माहितीच्या अधिकारामध्ये आम्ही पत्र देतोय पण कसली माहिती पूर्ण दिली जात नाहीये. तर आम्हाला तुमच्याकडनं एवढं सहकार्य हवंय की जे तिथे 2,000 ते 3,000 प्लॉट आहेत आणि त्यामध्ये जे घरं झालेले आहेत त्या लोकांसाठी तुम्ही खरं काय आणि खोटं काय हे शोधलं पाहिजे. त्या लोकांचं नुकसान होणं चुकीचं आहे आणि ह्याला तुम्ही कोरनूर धरणाचा सर्वे करून घ्या. आता हिप्परगा तलावाची शेवटचं खोलीकरण कधी झालेलं आहे त्याचा रेकॉर्ड आहे पाटबंधारे विभागाकडे. पत्रकारांना एक विनंती करतो की जे काही आता हे ब्लू लाईन आणि रेड लाईन आहे याचं तुम्ही फक्त प्लॉट म्हणून तुम्ही त्याचं एक गांभीर्य घेऊ नका. कारण जर हे ब्लू लाईन आणि रेड लाईन जर हे गोष्टी झाले तर एका कुटुंबामधले सर्वच लोक म्हणजे आमची आता अशी अवस्था आहे की मी तिथं आता हे जे प्लॉट घेतलेलं आहे ते बँक लोन हे घेऊन मी प्लॉट आहे तिथं ओपन प्लॉट आहे. आता मला बांधकाम परमिशन साठी बँक तगादा लावते की बांधकाम परमिशन झाल्यानंतर तुम्हाला मी पुढं बांधण्यासाठी लोन मी पुढचं प्रोसेस करणार आहे. परंतु हे जे काही चाललेलं आहे हे आमच्या नागरिकांना तर काय विषय माहीत नव्हता. आम्ही हे जे काही नियमाप्रमाणे शासनाने जे नियम घालून दिले होते की हे फायनल लेआउट आहेत म्हणून आम्ही हे तिथं प्लॉट परचेस केलो. हे काय गोष्टी आहेत. आता आम्ही आमची जी जवळची जमापुंजी आहे ती सगळी आम्ही तिथं पणाला लावलेली आहे. साहेब माझी पत्रकार बांधवांना हेच विनंती आहे की आम्ही सगळ्या गोष्टी तिथे सगळे आम्ही जमापुंजी लावली, सगळ्या गोष्टी आम्ही तिथे प्लॉट खरेदी केलेले आहेत. मी पत्रकार बंधूंना देशाचा तिसरा डोळा म्हणून मानतो की तुम्ही हे आमचे जी व्यथा आहे आमच्या नागरिकांचे जवळजवळ आयुक्तांनी विनाकारण तिथं 42 गटाचे सर्व परवाने अडवलेले आहेत विनाकारण आणि आम्हाला हे मानसिक छळ हे चालवलं आहे आयुक्तांनी. आणि जे नाही करायचं आहे आणि जे मला सांगा शासन हे लोकांच्या ह्याच्यासाठी म्हणजे लोकांना एक सोयीसाठी आम्ही शासन मानतो पण हे शासनच आमच्या मुळावरती आणि आमच्या कुटुंबावरती उठलेलं आहे. हे सगळ्यात आमचं दुर्दैव आहे. Rajmudra Residency Phase 3 Individual Luxury Bungalow. Step into your own space. Premium Bungalow Project at Premium Location. Rajmudra Residency Phase 3 बाळासाहेब ठाकरे चौक near CNS Hospital, देगाव मंगळवेढा रोड, लक्ष्मीपेठ, सोलापूर. Talk to us on 7066942570 or 8855055533. Enjoy luxury living space.